आज अर्धापूर नगरपंचायतला जे निवेदन दिलेले आहे त्या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती काय द्याल? सर, नगरपंचायतला जे निवेदन आज दिलं हेच निवेदन मागच्या 2-3 वर्षापासून दिलेलंच आहे आणि मागच्या 1 महिन्याखाली माननीय अध्यक्ष महोदय यांना सुद्धा ही खबर सांगलेली आहे की आपण रोड करत आहात, हे डिपो बाजूला घ्या, कारण हे एकदम रोडवर आहे आणि आता ते रोडचं मटेरियल टाकल्यामुळे ते एकदम फ्यूज आणि रोड याच्यातले अंतर राहिलेलं नाही आणि याच्यामध्ये ही दुर्घटना होण्याची ती शक्यता आहेच. आणि आज ती दुर्घटना होता होता टळली, कारण आज गावामध्ये माणसं होते म्हणून ठीक आहे. आणि या समजा दुपारची वेळ असेल त्यावेळेस जर लेकरं खेळत खेळत त्याला धरलं असतं तर आज 100% ही दुर्घटना झाली असती. म्हणजे आज सगळ्याच्या सतर्कतेने ती मुलगी वाचली, नाही तर आज आपल्याला तिचं प्रेत पाहायला भेटत होतं. ही शासनाने याची दखल घ्यावी, कारण गेल्या 3-4 वर्षापासून त्या डिपूचा विषय चालू आहे. मी म्हणतो शासन का हे घटना व्हायचीच वाट पाहते का, हे मला सवाल आहे त्यांना. कारण 3 वर्ष झाली त्यांचा काही निकाल लागत नाही. ही काय करते नगरपंचायत, याचं मला यांनी उत्तर द्यावं. अगर हे 2 दिवसात जर डिपूचा मार्ग नाही लागला तर ठाय आंदोलन म्हणून नगरपंचायत समोर उपोषणाला बसण्यात येईल, असं मी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने जाहीर आवाहन करतो. आपण संघटनेच्या माध्यमातून एवढा आक्रमक होत आहे, या मागचा मुख्य ध्येय काय आणि उद्देश काय? उद्देश म्हणजे कसं आहे, एक तर 15 फुटाचा रोड आहे, आजूबाजूला पूर्ण घरं आहेत आणि त्या घराचे लेकरं पूर्ण ते अंगणवाडी जातात. तिथून एक 5 ते 10 फुटावर अंतरावर अंगणवाडी आहे. ते मुलं येतात खेळतात, खेळत खेळत जर त्या डिपूला धरलं तरी घटना व्हायला काहीच वेळ लागणार नाही आणि घटना होतीच. त्यामुळे हे एवढं आम्ही आक्रमकपणे बोलतो की ते डिपो तिथून आम्ही वारंवार सूचना केलेल्या आहेत की हे डिपो तिथून काढा, पण प्रशासन काढत आज 3-4 वर्ष झाली त्यांनी काय काढला नाही. तरी मागच्या वेळेस आम्ही निवेदन दिले, नगराध्यक्षाला बोललो, पण ते प्रोसिजर चालूच आहे म्हणाले. या संदर्भामध्ये आम्ही आज हे टोकाचा पाऊल आज उचलतो की या 8 दिवसात जर हे काम नाही झालं तर येणाऱ्या 9व्या-10व्या दिवशी आमरण उपोषणाला बसण्यात येईल असा इशारा देतो.